दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच दिशा आर्थिक विवंचनेत होती। त्याच तणावातून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार। कोरटकरला आज पुन्हा कोल्हापूर कोर्टात हजर करणार। पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं शिल्प 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः तो पुढाकार घेऊन हटवू। संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा। राज्यातील मुस्लिम बांधवांना आज ईद निमित्तानं मोदी की सौगातचं वाटप। विरोधकांचा हल्लाबोल। कटेंगे तो बटेंगे असा नारा देणारे आता मोदी की सौगात वाटतायत। उद्धव ठाकरेंसह विरोधी नेत्यांची टीका। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर प्रताप सरनाईकांची फक्त कागदोपत्रीच नियुक्ती। 1 महिन्यानंतरही अध्यक्षपदाची सूत्र हाती नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजूनही निधी विभागासोबत पत्रव्यवहार। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर हॉस्टेलमधील कर्मचाऱ्याचं अश्लील कृत्य। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसात तक्रार। नराधमाला अटक। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ केल्याचा प्रकार उघड। तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। पोलिसांकडून 41 मजुरांची सुटका। राज्यात उष्णतेची लाट। चंद्रपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापुरात सुद्धा उष्णतेमुळे अंगाची लाही लाही।